मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटियर संदर्भात शासन निर्णय केला आहे आणि 5 दिवसांपासून मुंबईमध्ये ठाण मांडून असलेले मराठा आंदोलक गुलाल उधळत माघारी फिरले। मराठा आंदोलकांनी एकीकडे जल्लोष सुरू केला तर दुसरीकडे मात्र यावरून विविध चर्चा सुरू झाल्या। या चर्चा केवळ मराठा आरक्षण कार्यकर्त्यांच्या पूर्वीच मर्यादित राहिलेल्या नाहीयेत तर ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये यावरून संभ्रम निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे। सर्वात आधी पाहूयात मराठा आंदोलकांमध्ये काय वातावरण आहे ते। हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जीआर नंतर जरांगेंनी समर्थकांनी जल्लोष केला आहे। जरांगे त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। जीआर म्हणजे आरक्षण पक्का असं मनोज जरांगे म्हणतायत, तर हा जीआर नाही फक्त माहिती पुस्तिका असल्याचं मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढा देणारे विनोद पाटलांनी म्हटलंय। असंच काही समत राजेंद्र कोंढरेंचं सुद्धा आहे। तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा या जीआर वरून संभ्रमाचं वातावरण आहे। एकीकडे जीआर मुळे ओबीसींचं नुकसान नाही असं बबनराव तायवाडे म्हणतायत, तर ओबीसींचं आरक्षण संपलं असं लक्ष्मण हाकेंचं मत आहे आणि मंत्री छगन भुजबळ सरकारच्या या जीआर विरोधामध्ये थेट कोर्टात जाणार असल्याचीही माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल चोरी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? जीआर तर निघाला, मात्र त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। कशा पद्धतीच्या या चर्चा आहेत? एकंदरीत बघितलं तर मराठा आरक्षणासंदर्भात खास करून हैदराबाद गॅझेटी संदर्भात जीआर तर निघाला, मात्र आता या जीआरवर सगळ्याच बाजूने शंका उपस्थित केल्या जात आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली त्या मागणीनुसार जशास शब्द न शब्द वाचून दाखवल्यानंतरच हा जीआर अंमलात आला आणि संपूर्ण आंदोलनकर्त्याची खास करून मनोज जरांगे आणि त्यांच्या कायदेविषयक सल्लागारांची या परवानगीनंतरच त्यांनी या जीआरला होकार दिला। जीआर आलाय, मात्र या जीआर नंतर देखील मराठा समाजाच्या हाती काहीही लागणार नाही असं एका वर्गाचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज देखील नाराज आहे आणि एकंदरीत बघितलं तर मराठा समाजाला कुठेतरी मागच्या बाजूनं ओबीसी मध्ये सामावून घेण्यासाठी सरकारनं अशा पद्धतीनं जीआर काढला आणि यामुळे ओबीसीचं मोठं नुकसान होईल असं देखील बोललं। त्यामुळे नेमकं या जीआर मध्ये कोणाला काय मिळालं यावर शंका व्यक्त केली जात असताना अशाच पद्धतीनं एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसी असं दोन्ही समाजामध्ये याच जीआर बाबत नाराजी आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे 6व्या दिवशी त्यावेळी उपोषण संपलं त्यावेळी स्पष्टपणे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांना मसुदा जीआर पूर्वी मसुदा दाखवण्यात आला, मसुद्यातला एक ना एक शब्द हा वाचून दाखवण्यात आला आणि त्यानंतरच संबंधित मसुदा हा जीआर रूपात बदलला गेला। आता मनोज जरांगे आणि त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची देखील एक मोठी गोची या निमित्तानं झाली आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे शब्द न शब्द जर त्या जीआर मध्ये आला असेल तर मात्र मराठा समाज किंवा एकंदरीत आंदोलकांनी त्यावर प्रश्नचिन्ह का उभा केलंय किंवा त्यांची नाराजी का आहे। तर दुसऱ्या बाजूला जर मराठ्यांना काही मिळालं नाही तर मग ओबीसीचं नुकसान तरी नेमकं कसं, हा देखील इतकाच गोंधळाचा विषय। त्यामुळं एकीकडे ओबीसी समाज वारंवार तायवडे असतील, हाके असतील, या सगळ्यांकडून वारंवार जीआरवर टीका करण्यात येते। दुसऱ्या बाजूला ज्यांच्यासाठी हा जीआर काढला गेला त्यांना देखील काहीच मिळालं नाही अशीच चर्चा या सगळ्यामध्ये रंगताना दिसते। बरोबर आहे राहुल, त्यामुळे आता पुढे नेमकं यावरून काय काय चर्चा होतात, काय शंकांचं निरसन होतं का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।